नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण जात आहोत कपिलेश्वर महादेव मंदिर मुडावत या ठिकाणी। हे मंदिर कोठे आहे आणि या ठिकाणी कसे जायचे हे देखील तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आपण आलो आहोत आता मंदिरात। या ठिकाणी विशेष महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी 3 नद्यांचा संगम आहे, तो देखील आपण बघणार आहोत। हे मंदिर 17व्या शतकातील असून याचा सभामंडप 16 दगडी स्तंभांवर उभारलेला आहे। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका मुडावत येथे तापी, पांझरा आणि गुप्त कपिलगंगा नद्यांच्या त्रिवेणी संगमावर हे अतिप्राचीन कपिलेश्वर महादेव मंदिर वसलेले आहे। तापी, पांझरा आणि गुप्त कपिलगंगा या नद्यांचा त्रिवेणी संगम हे या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे। यामुळे हे मंदिर धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र आणि प्रमुख मानले जाते। हे मंदिर धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमारेषेवर असल्याने दोन्ही जिल्ह्यातील भाविकांसाठी हे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे। श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी असते। तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात 3 शिवलिंगे विराजमान आहेत। स्कंद पुराणात या मंदिराचा उल्लेख आढळतो। संख्याशास्त्राचे जनक कपिल मुनी यांनी येथे तपश्चर्या केली होती आणि त्रिपिंडी महादेवाची स्थापना केली होती। या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकाळात झाल्याचे मानले जाते। तसेच 1766 मधील शिलालेखाचे दाखले येथे मिळतात। कपिलेश्वर महादेव मंदिराच्या समोर मारुती मंदिर देखील आहे। तसेच मंदिराच्या बाजूला श्री राम मंदिर आहे। मंदिराच्या बाजूने किमान 20 ते 25 पायऱ्या खाली उतरल्यानंतर या ठिकाणी एक मोठा दीपस्तंभ आहे। या दीपस्तंभाच्या वर जाण्यासाठी एक व्यक्ती जाईल एवढा बारीक रस्ता आहे। तुम्ही बघू शकता दीपस्तंभाच्या वरून हे दृश्य, आणि खाली उतरताना तुम्हाला तो रस्ता मी दाखवणार आहे, तो तुम्ही बघू शकता। तुम्ही बघू शकता या ठिकाणी खाली जाण्यासाठी या पायऱ्यांनी खाली उतरावे लागेल आणि वर जाण्यासाठी पण याच रस्त्याने वर जाता येते। मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी या नाव उभ्या आहेत। तुम्ही देखील या नावेत बसून या ठिकाणी पाण्यामध्ये प्रवास करण्याचा आनंद घेऊ शकता आणि या सुंदर दृश्याचा नजारा बघू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। यामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। धन्यवाद।